नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात जी आपली भूमिका मांडली होती धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर, त्या भूमिकेला आता कुठेतरी मागे सारत, म्हणजे एक पाऊल मागे टाकत धनंजय मुंडे आणि त्यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी केलेली जी वक्तव्य याबाबत माघार घेतल्याचं दिसून आलंय. कारण आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलं अर्थात विराज आणि वैभवी हे सगळेजण नामदेव शास्त्रींची भेट घेण्यासाठी भगवानगडावर गेले. आपल्याला माहितीच आहे की काल नामदेव शास्त्रींना संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या भूमिकेला विरोध करण्यात आला. कारण त्यांनी घेतलेली भूमिका ही मुळातच चुकीची होती. कारण की त्यांनी फक्त एकच बाजू पाहिली होती. पण जेव्हा आज धनंजय देशमुखांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे त्यांच्या समोर सादर केले, तेव्हा मात्र नामदेव शास्त्री यांनी आपल्या बोलण्याचा गैरसमज झाला, चुकीचा उल्लेख केला गेला आणि बोलण्याचा विपर्यास केला गेला असं म्हणत एक पाऊल मागे टाकलं. अर्थात जे झालं ते चांगलंच झालं. कारण धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींची भेट झाल्यानंतर सकाळी उठून भगवानगडावरून त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेली वक्तव्य आणि त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात झालेला गदारोळ, या सगळ्या प्रसंगांमधून नामदेव शास्त्री सोशल मीडियावर देखील ट्रोल झाले. शिवाय विविध प्रसार माध्यमांच्या मुलाखतींमध्ये देखील त्यांनी जी आपली भूमिका कायम ठेवण्याचा कुठे ना कुठेतरी केविलवाणा प्रयत्न केला, त्या भूमिकेला आज त्यांनी छेद दिला. थोडक्यात नामदेव शास्त्रींनी युटर्न घेतला. त्यामुळे माझ्या लाईव्हचं नावच आहे नामदेव शास्त्रींचा युटर्न देर आहे पर दुरुस्त आहे. म्हणजे 1-2 दिवसांनी का होईना पण नामदेव शास्त्रींना आपण घेतलेली भूमिका चुकीची आहे हे निदान कळालं. त्यांनी काय भूमिका घेतली होती आता त्याच्यात जास्त खोलवर जायची गरज नाही. 2 दिवस त्याच्यावर चांगला खल देखील झाला. त्यातला अगदी सार काढायचं म्हटलं तर धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर, म्हणजे धनंजय मुंडेंनी त्यांची भेट घेतल्यानंतर नामदेव शास्त्रींनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि थेट त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भक्कमपणे भगवानगड उभा आहे. इथपर्यंत ठीक होतं. पण त्या जोडीला त्यांनी जी वाक्य जोडली होती ती मारेकऱ्यांसंदर्भात होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे मारेकरी आता कोठडीत आहेत त्यांच्या संदर्भात होती. त्यांच्यावर बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले होते की या मारेकऱ्यांना आधी मारहाण झाली होती, त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि जे काही प्रकरण घडलं तर ते जे प्रकरण घडलं ते त्यातून घडलं असं त्यांना सुचवायचं होतं. इव्हन त्यांनी एवढं देखील म्हटलं की आरोपींची, म्हणजे त्या मारेकऱ्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांना जी आधी मारहाण झाली होती 6 तारखेला ती दखल घेण्याजोगी आहे. आणि तिथेच नामदेव शास्त्री यांनी केवळ एक कल्ली भूमिका पकडली. दुसऱ्या दिवशी देखील मीडियाला तेच सुनावत आले ते. पण कुठे ना कुठेतरी या सगळ्या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाल्यानंतर शेवटी धनंजय देशमुखांच्या कानावरती चर्चा गेली. मग धनंजय देशमुखांनी एक बैठक घेतली गावामध्ये आणि त्यातून ठरवलं की काही ग्रामस्थ कुटुंब नामदेव शास्त्रींना भगवानगडावर भेटायला जातील. त्यानुसार भगवानगडावर आज दुपारी धनंजय देशमुख आणि विराज आणि वैभवी आणि काही ग्रामस्थ भगवानगडावर गेले आणि त्यांनी नामदेव शास्त्रींची भेट देखील घेतली. आता ही भेट घेतली त्यावेळी धनंजय देशमुखांचा रोल वेगळा होता आणि वैभवीचा रोल वेगळा होता. धनंजय देशमुखांनी काय केलं? धनंजय देशमुखांनी आतापर्यंत संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली, कोणत्या कारणामुळे झाली,
कशा प्रकार करण्यात आली, यामागे कुणाकुणाचे जे हात आहेत, शिवाय गाडीवर कुणाकुणाचे फोटो आहेत, शिवाय हे सगळं करताना जे काही पुरावे हाती लागलेले आहेत, हे सगळं काही नामदेव शास्त्रींना प्रत्यक्ष दाखवलं. इतकंच नव्हे तर त्यांनी संतोष देशमुखांना मारल्यानंतर त्यांच्या डेड बॉडीचे जे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याची जी काही फोटोकॉपी होती, ती फोटोकॉपी घेऊन देखील ते नामदेव शास्त्रींकडे गेले. इव्हन ते इतकं देखील म्हणाले की मी अजूनपर्यंत तो फोटो पाहिलेला नाही, मी फक्त ऐकलेला आहे, कारण की पाहण्याची हिंमतच माझ्यात नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. शेवटी एका ग्रामस्थांनी नामदेव शास्त्रींकडे ती फोटोकॉपी दिली. आता एवढं सगळं झाल्यानंतर वैभवी आली आणि वैभवीनं मात्र जसं भगवानगडावर जाण्यापूर्वी ती म्हणाली होती की एक चापट मारली म्हणून पुढे काय जे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यातून जे घडलं असं नामदेव शास्त्री म्हणाले. म्हणजे त्यांनी फक्त एकच बाजू ऐकून घेतली. पूर्णपणे निवाडा करताना, पूर्णपणे भूमिका व्यक्त करताना आमची बाजू देखील त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होती. मग त्यांना त्या मारेकरांना चापट मारलेली दिसली, पण माझ्या वडिलांच्या अंगावर झालेले वार त्यांना दिसले नाहीत का, असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. आणि तेच मी त्यांना विचारणार असं देखील ती म्हणाली होती. त्यानुसार तिने स्पष्टपणे नामदेव शास्त्रींसमोर आपलं मत मांडलं. आता नेमकं वैभवी देशमुख नामदेव शास्त्रींना काय म्हणाली, ऐकूयात प्रत्यक्ष तिच्याच तोंडून. फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत. त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता. त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत. तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल, ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये. त्याचं इतकं दुःख आहे. फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्याच्या मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं. काहीही बोललेलं नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे. हा जो समाजातला प्रकार आहे, हे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाचे शिष्य आहात, तुम्ही तुमच्या बाजूने आहेत. मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहेत, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. ऐकलत, वैभवीनं तिच्यावर जी काही किंवा तिच्या कुटुंबावर जी काही आपबीती कोसळलेली आहे किंवा तिच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, ती सगळी आपबीती तिने नामदेव शास्त्रींसमोर मांडली. इव्हन ती मांडताना तिला रडू देखील कोसळलं. आणि त्यात ती जी काही म्हणाली आहे ना, ती वाक्य ऐकून अक्षरशः अंगावर काटे आले. काय म्हणाले आपण आता ऐकलंय. वैभवी असं म्हणाली की मुळातच एक चापट मारली म्हणून ही सगळी पुढची हत्या घडली आणि आरोपींची मानसिकता बिघडली म्हणून त्यांनी पुढे निर्घृण कृत्य केलं, असं जे तुम्ही म्हणालात ना नामदेव शास्त्री, तर त्यापूर्वी या गोष्टीवर तुमची भूमिका व्यक्त करताना किमान आमची मानसिकता तरी समजून घ्यायची होती. तुम्हाला त्यांना चापट मारलेली दिसली, पण माझ्या वडिलांवर, ती बाबा म्हणायची, माझ्या वडिलांवर 56 वार करण्यात आले. अंगावर एकही अशी जागा शिल्लक नव्हती की जिथं मारलं गेलं नाही. त्यांचा एकही अवयव शाबूत नव्हता. आणि आणखी ती वाक्य म्हणाली, अस्तीच्या वेळी आम्हाला फक्त त्यांची 3 हाडं सापडली होती, 3 हाडं मिळाली होती. आता हे एवढं सगळं मांडल्यानंतर नामदेव शास्त्रींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला स्पष्टपणे सांगितलं की माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल, चुकीचा अर्थ काढला गेला, चुकीचा अर्थ लावला गेला, विपर्यास केला गेला. हा सगळा जो काही प्रकार आहे तो वाईट लोकांनी केलेला आहे आणि या आरोपींचं कुणीही समर्थन करत नाही. आरोपींच्या मागं कुणीही उभा नाही. संपूर्ण भगवानगड आणि मी स्वतः तुमच्या मागे उभा आहे, देशमुख कुटुंबाच्या मागे उभा आहे. फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा आरोपींना व्हायला पाहिजे. मस्सा जो केस, हे सगळे भगवान बाबांना मानणारे तिथले भक्तगण आहेत
संतोष देशमुख हे देखील किंवा त्यांचं कुटुंब देखील भगवान बाबांना मानणारं होतं असं देखील नामदेव शास्त्री या ठिकाणी म्हणाले. या ठिकाणी वैभवीनं आणखी एक मुद्दा मांडला की जे आरोपींचं समर्थन करत असतील त्यांच्याबद्दल आम्हाला काही घेणं नाही, त्यांनी आरोपींचं समर्थन करावं, पण याच्यात जातीयवाद आणता कामा नये. आरोपींचं जे समर्थन करतात त्यांच्याकडूनच हे जातीयवाद आणला जातोय. मुळात आम्ही जातीयवाद करतच नाही, कारण आमची जी जमीन आहे ते कसणारे सुद्धा मुंडे आडनावाचे वंजारी आहेत. माझे वडील ज्याला वाचवायला गेले ते दलित समाजातील होते, पण त्यावेळी त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, त्याचा समाज कोणता हे माझ्या वडिलांनी कधीच पाहिलं नाही. माझ्या वडिलांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते. एवढं स्पष्टपणे वैभवीनं सांगितलं. त्यामुळं ही जी वृत्ती आहे या वृत्तीला धडा शिकवण्यासाठी हा आमचा लढा आहे असं या ठिकाणी वैभवीने आपलं मत मांडलं. धनंजय देशमुखांनी तर संतोष देशमुखांनी आतापर्यंत म्हणजे 2011लाच मस्सा जो ग्रामपंचायतीनं ठराव केला त्यानुसार गावातले आजीमाजी सैनिक असतील प्रतिष्ठित लोक असतील यांच्याच हस्ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे ध्वजारोहण असो किंवा ध्वजवंदन असो या सगळ्या म्हणजे हे सगळे कार्यक्रम त्यांच्या हस्ते केले जायचे. संतोष देशमुखांनी एकदाही ध्वजारोहण किंवा एकदाही ध्वजवंदन सरपंच असताना केलं नाही असं देखील त्यांनी सांगितलं. इव्हन त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयात एखादं नवीन बक्षीस ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हे देखील नामदेव शास्त्री महाराजांना या ठिकाणी स्वतः धनंजय देशमुख यांनी सांगितलं. त्यामुळे या गोष्टीला जातीय रंग जो कोण देतय ना ते चुकीचं आहे. या गोष्टीला जातीय रंग देता कामा नये. अर्थात धनंजय देशमुख त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य ग्रामस्थ भगवानगडावर जेव्हा गेले त्यावेळी नामदेव शास्त्रीने देखील सांगितलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गजर करायचा नाही. दुःखाचा डोंगर कोसळलेलं एक कुटुंब आपल्या भगवानगडावर येत आहे, त्यांचं सांत्वन करता आलं पाहिजे. त्यानंतर नामदेव महाराजांनी त्यांना प्रसाद देखील दिला. या सगळ्या गोष्टी झाल्या, पण मूळ मुद्दा हाच आहे की नामदेव शास्त्रींना जशी काल मारेकऱ्यांची कुठे ना कुठेतरी भूमिका मांडण्यासाठी त्यांच्या मुखातून जी वाक्य गेली ती पूर्णपणे चुकीची होती. त्याचं समर्थन महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीनं केलं नाही. मारेकऱ्यांची मानसिकता बिघडली, त्यांना आधी जी मारहाण झाली ती दखल घेण्याजोगी होती. हे जे नामदेव शास्त्रींचे विधान होती ती चुकीची होती. दुसरी गोष्ट, धनंजय मुंडे यांच्या हाताला टोचण्यात आलेली सुई, त्यातनं बाहेर येत आलेलं रक्त त्यांना दिसलं, पण त्यांना संतोष देशमुख यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचे वार आणि साकळलेलं रक्त त्यांना कसं दिसलं नाही असाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात काल विचारण्यात आला होता. त्या गोष्टीवर नामदेव शास्त्रींना जेव्हा वैभवीनं आणि धनंजय देशमुखांनी आपली सगळी भूमिका पुराव्यानिशी सादर केली त्यावेळी नामदेव शास्त्रींनी हात आकडता घेतला, पाऊल मागे घेतलं, एक प्रकारची माघार घेतली आणि या सगळ्या भूमिकेवरून युटर्न घेतला. आरोपींच्या पाठीशी भगवानगड नाही, भगवानगड हे संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. अर्थात या नामदेव शास्त्रींच्या भूमिकेचं महाराष्ट्र स्वागतच करतो. पण आता या सगळ्या वादावर पडदा टाकण्यापूर्वी मला काही प्रश्न पुन्हा एकदा नामदेव शास्त्रींना विचारायचे. नामदेव शास्त्री, आपण स्वतः न्यायाचारी आहात. काल लहान तोंडी मोठा घास तुमच्याबद्दल महाराष्ट्रातले आम्ही सगळेच जण भगवान गडाचे पाईक आहोत. भगवानगड आमच्यासाठी आदराचं स्थान आहे, पूजनीय स्थान आहे. भगवान बाबांची गादी आहे ती. त्या गादीवर तुम्ही विराजमान आहात, आरूढ आहात. अशा वेळी तुमच्याकडून योग्य रीतीनं न्यायदान होणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर तुम्ही न्यायाचार्य ही पदवी घेऊन देखील त्या ठिकाणी बसलेला आहात. त्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षित केवळ एक भूमिका किंवा एक बाजू पाहणं नव्हतं. तुम्ही मुळातच दोन्ही बाजू पडताळून पाहिला पाहिजे होत्या. पण तुम्ही केलंत काय? गडावर धनंजय मुंडे आल्यानंतर 2-2.5 तास त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, त्यांची मानसिक शारीरिक अवस्था बघितल्यानंतर तात्काळ तुम्ही सकाळी उठून पत्रकार परिषद घेतलीत, धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन टाकलात. त्यांचं मानसिक शारीरिक अवस्था पाहून त्यांना 53 दिवस किती त्रास झालाय, त्यांना कशी सलाईन लावली गेली, त्यांना कशी सुई टोचण्यात आलेली आहे, त्यांचं कसं रक्त मला दिसलं, त्याच्या डोळ्यात मला बघायला मिळालं की मी जगावं असं मला वाटत नाही अशी भूमिका तुम्हाला त्यांच्या डोळ्यात दिसली.
पण आज वैभवीच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसलं? वैभवीच्या डोळ्यात तेच दिसलं ना तुम्हाला. आज तुम्ही जे फोटो पाहिले असेल संतोष देशमुखांचे, ज्या बॉडीवर तुम्हाला फक्त वळ दिसतील, वार दिसतील, काळी निळी झालेली ती त्यांचा मृतदेह, ते पाहून तुम्हाला काय वाटलं? या सगळ्या गोष्टी कधीतरी मीडिया समोर मांडा, की खरंच तेव्हा देखील तुमचं हृदय भरून आलं, तेव्हा देखील तुमच्या हृदयामध्ये अक्षरशः आग निर्माण झाली, की अरे हे काय केलं. आणि या मारेकऱ्यांबद्दल मी काल बोललो की यांची मानसिकता बिघडली, त्यांना झालेली मारहाण दखल घेण्याजागी योग्य होती. म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतानाच नामदेव शास्त्रींनी, जर तुम्ही स्वतः काल या दोन्ही भूमिका पडताळून पाहिल्या असत्या, उदाहरणार्थ तुम्ही धनंजय मुंडे तुम्हाला भेटले, तुम्ही त्यांची पाठराखण केली, तुम्ही त्यांना पाठिंबा दिलात, भगवान गड त्यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे असं म्हटलं, पण त्याच वेळी तुम्ही धनंजय देशमुखांना देखील मग गडावर बोलून घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांची भूमिका देखील समजून घ्यायला पाहिजे होती. गेली 53 दिवस हे संपूर्ण कुटुंब जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून स्वतःसाठी न्याय मागतोय, संतोष देशमुखांसाठी न्याय मागतोय, त्यांच्या गावासाठी न्याय मागतोय. तर त्यांना तुम्ही गडावर बोलवलं असतं किंवा तुम्ही स्वतः तिथे जाऊन त्यांना भेटला असतात, त्यांचं सांत्वन केलं असतं, पण ते तुम्ही केलं नाहीत. आणि अचानक तुम्ही धनंजय मुंडे यांची बाजू घेतलीत, अचानक तुम्ही मारेकऱ्यांच्या बाजूनं एक दोन विधानं चुकीची केलीत. त्यामुळे आज धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना तुमची भेट घ्यावी लागली, तुमच्या समोर पुरावे सादर करायला लागले. अर्थात हेच जर तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, त्या दोन्ही बाजू बघायच्या असतात, पण ते तुम्ही बघितलंच नाहीत. कुठल्याही घटनेवर न्यायनिवाडा करताना त्याच्या दोन बाजू तपासायला हव्यात ना. आता हे आम्ही लहान थोडी मोठा खास तुम्हाला काय सांगणार, कारण की मुळातच प्रत्येक घटनेला एक सत्य आणि असत्य या दोन बाजू असतात. तुम्ही ते तपासून घ्यायला पाहिजे होतं आणि मग तुमचं भाष्य करायला पाहिजे होतं, मग तो निवाडा योग्य निवाडा ठरला असता. पण ते भाष्य तुमच्या मुखातून झालं नाही. तुमच्या मुखातून जणू काही या ठिकाणी जी काही पाठराखण झाली, या पाठराखणीच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी एक चुकीचा मेसेज गेला, एक वेगळा मेसेज गेला, जो मेसेज जायला नव्हता पाहिजे. खरं म्हणजे भगवान बाबा म्हणजे थोर साधू संत ज्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर आपण भक्तगड पसरलेले आहेत, आम्ही सगळेजण भगवान गडाचे पायिक आहोत. तर अशा विचारांनी भारलेलं जे संतपण आहे, त्या संतपणाची गादी, त्या गादीवर विराजमान होण्याचा अधिकार तुम्हाला 2003 पासून प्राप्त झालेला आहे. तर अशा वेळी तुमची भूमिका ही न्यायदानाची असताना, ऍक्च्युली एक भूमिका तुमची मांडताना किंवा कुठल्याही प्रकरणावर भाष्य करताना तुम्ही दोन्ही बाजू तपासून घेणं अत्यंत गरजेचं होतं, पण ते तुम्ही केलं नाही. उलट ज्या वेळी तुम्हाला, म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी पत्रकार परिषद घेतलीत आणि तुमची जी भूमिका आहे ती तशी पुढे रेटत गेला, त्यामुळे तुम्ही आणखी ट्रोल होत गेलात. सोशल मीडियावर तुमच्या विरोधात लोक बोलायला लागले, जनसामान्य जनता बोलायला लागली, मीडिया देखील तुमच्या विरोधात बोलायला लागली. विरोधात म्हणजे तुम्ही मांडलेली भूमिकाच मुळात चुकीची होती, तिचं समर्थन कोणीच करू शकणार नव्हतं. आणि मग जो काही उद्रेक झाला तुमच्याविषयी, पण जसं मीडियामध्ये तुम्ही तुमच्या मुलाखती देत गेला, तेव्हा तुमची भूमिका तुम्ही कायमच ठेवत गेलात, तर आणखी तुम्ही ट्रोल होत गेला, आणखी तुमच्याबद्दल लोकांचं मन दूषित झालं. पण आज कुठे का होईना तुम्हाला दुसरी बाजू कळाली. तुम्ही स्वतः म्हणालात, अरे हे तर मला माहितही नव्हतं, की मुळात याचा अर्थ हे स्पष्ट आहे की तुम्ही दोन्ही बाजू बघणं अत्यंत गरजेचं होतं. तुमच्यासारख्या बुद्धिमान ज्ञानी व्यक्तीकडून जेव्हा एखादं तरी चुकीचं वर्डिंग तुमच्या मुखातून जातं, त्याचा परिणाम समाजमानावर होतो आणि तो इतका वाईट परिणाम होतो की आपण 2 दिवस ते पाहतोय. तुम्हाला 53 दिवस मीडिया ट्रायल धनंजय मुंडेंची होती असं दिसलं, पण 53 दिवस ते कुटुंब कुठल्या हलाखीच्या परिस्थितीत जगतंय, 53 दिवस त्या कुटुंबाची परिस्थिती किती वाईट झालेली आहे हे तुम्ही पाहिलं नव्हतं. आणि आज जेव्हा तुम्हाला ते प्रत्यक्षात पाहायला मिळालं, तुम्ही एवढंही म्हणालात की माझ्याकडे एवढी माणसं अन्नदान चालू आहे, मी इतक्या जणांचा शैक्षणिक खर्च भगवान गडाच्या माध्यमातून उचलतो, आणखी 2 आलं तर काय फरक पडतोय. पण ते तसं नाहीये. तुम्ही त्यांना मदत करा न करा हा तुमचा वैयक्तिक भाग आहे. अर्थात भगवान गडच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मदत करणं उत्तमच आहे, प्रश्नच नाही. खरं म्हणजे मी कालही तो मुद्दा मांडला की तुम्ही 53 दिवसांमध्ये कधीच तो मुद्दा तुम्ही क्लिअर करायला पाहिजे होता आणि भगवान गडानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार किंवा शैक्षणिक हातभार उचललेला आहे, त्यांचा सगळा खर्च उचललेला आहे, हे आधीच डिक्लेअर व्हायला पाहिजे होतं. तर ते घडलं नाही. आणि शेवटी मग काल धनंजय देशमुखांनी भूमिका जाहीर केली की आम्हाला मदत नको, न्याय हवा.
आणि मग त्या न्यायासाठी आज ज्या काही इन्क्वायरीज आहेत, म्हणजे CID असेल, SIT असेल, ते त्यांचं काम करतायत, ज्युडिशियल इन्क्वायरी देखील आहे. पण एक मॉरल सपोर्ट जो त्यांना पाहिजे, तो मॉरल सपोर्ट तुमच्याकडून मिळायला हवा होता. तुम्ही त्या गादीवर बसलेला आहात आणि आज तर स्वतः धनंजय देशमुखांनी तुम्हाला सांगितलं ना की मुळातच ते भक्त आहेत भगवान बाबाचे. मस्साजो केसमध्ये तुमचे दौरे असतात असंही तुम्ही स्वतःहून सांगितलं. आणि मुळात या सगळ्या गोष्टी चालू असताना त्यांनी एक स्पष्ट, ते जमीन त्यांची जी कसायला दिलेली आहे ते मुंडे नावाचे म्हणजे वंजारी समाजाचे आहेत, ते कसतायत. त्यामुळे तिथे त्यांना कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबांनी कधीही त्या गावात जातीभेद केला नाही, भेदाभेद केला नाही. म्हणून तर आजोळी असलेल्या गावात सरपंच झाले ते 3 वेळा. पण ही एवढी त्या कुटुंबाची ताकद आहे, एवढी त्या कुटुंबाची उत्तम भूमिका असताना आपण त्या कुटुंबाबद्दल कोणतीही गोष्ट जाणून न घेता जी काही वक्तव्य केली, ही वक्तव्य खरं म्हणजे हे योग्य नव्हतं. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे नामदेव शास्त्री, की तुम्ही आज जो युटर्न घेतलात ना त्याचं स्वागत आहे, पण हा युटर्न घ्यायची वेळ का आली याचा पण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की तो युटर्न घेण्यासाठी तुम्हाला खूप लांबचा प्रवास करावा लागला. 2 दिवस या सगळ्या ह्याच्यात अख्ख्या महाराष्ट्रातून तुमच्या गोष्टींबद्दल, तुम्ही केलेल्या चुकीच्या निर्णयाचं अक्षरशः त्याचे वाभाडे काढण्यात आले. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे की नामदेव शास्त्री, तुम्ही जी भूमिका घेतली ती भूमिका तावून सुलाखून आणि पडताळून घ्यायला पाहिजे होती, तपासून घ्यायला पाहिजे होती. आज जे कुटुंब तुमच्याकडे आलं, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलात वगैरे, सगळं प्रसाद दिला, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता न्यायासाठी देखील लढलं पाहिजे. या पुढचा जो सगळा प्रवास आहे, संतोष देशमुख या कुटुंबाला कसा न्याय मिळेल हे अत्यंत गरजेचं आहे. ते पाहणं, यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. आणि आता अगदी महत्वाचा मुद्दा, अगदी की या वादावर सगळ्या पडदा टाकण्यापूर्वीचा मुद्दा आहे की मुळातच तुम्ही केलेलं चुकीचं विधान आणि गेल्या 2 दिवसात या सगळ्या घडलेल्या घटना, आणि आज स्वतः धनंजय देशमुख यांचं कुटुंब तुम्हाला भेटायला येणं आणि मग तुम्ही त्यांची बाजू समजून घेऊन आम्ही आरोपींचं समर्थन करत नाही, आम्ही आरोपींच्या बाजूनं नाही असं बोलणं, या दोन्ही बाजू जर त्या आदल्या दिवशीच क्लिअर झाल्या असत्या तर हा प्रसंगच घडला नसता. त्यामुळे प्रश्न हाच आहे आता की मुळातच संत महंत या म्हणजे ज्याला एक आपण म्हणतो निरक्षीर विवेक, ही भूमिका संतांकडे असते. कितीतरी ग्रंथांमध्ये ती भूमिका मांडून ठेवलेली आहे आपल्या सगळ्या संतांनी. अगदी म्हणजे जर आपण ग्रंथ पाहिलं तर दासबोधामध्ये दशक 6वा आहे देवशोधन, आणि त्याच्यामध्ये समास 3रा आहे. तो समास 3रा आहे तो मायोद्भव निरूपण म्हणून. आणि त्यामध्ये समर्थांनी 6वा आणि 7वी म्हणजे 6वी आणि 7वी ओबी मांडलेली आहे, ती अत्यंत महत्वाची. त्यामध्ये त्यांनी निरक्षीर विवेकाची भूमिका मांडलेली आहे. अविनाश ते ब्रह्म निर्गुण आणि नासे ते सगुण म्हणजेच माया सगुण. अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण. सगुण आणि निर्गुण कालवले, या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर. निजैसे नीर आणि क्षीर राजहंस करीती. म्हणजे हे क्लिअर आहे ना की मुळातच ब्रह्म आणि माया या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत पण एकत्रित केल्या गेलेल्या आहेत. अशा काही बेमालूमपणे एकत्रित आहेत. म्हणजे आत्मा ब्रह्माचं स्वरूप आहे आणि ही माया म्हणजे शरीर, यांना असं काही बेमालूमपणे फिट करून ठेवलंय. आणि हा जो काही सगळा मायेचा चिखल आहे, या चिखलातून वेगळं करण्याची ताकद संतांकडे आहे. ही माया आहे, हा ब्रह्म आहे. जसं त्या राजहंसाकडे ती ताकद आहे, राजहंस पक्षाकडे ती ताकद आहे. काय आहे की तो दूध आणि पाणी वेगळं करू शकतो, हा गुणधर्म त्याच्याकडे आहे. आणि तोच गुणधर्म संतांकडे असतो. मग तुम्हाला तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्या मठाधिपती म्हणून, भगवानगडाचे मठाधिपती म्हणून भगवान बाबांची गादी जी आता तुम्ही चालवताय, त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे ती निरक्षीर विवेकाची भूमिका होती. मग ती का नाही तुम्ही तपासून पाहिलं? दूध काय आणि पाणी काय, का नाही वेगळं करून पाहिलं तुम्ही? दूध का दूध, पाणी का पाणी, त्याच वेळी झालं असतं. पण तुम्ही ती भूमिका त्यावेळी वापरायला हवी होती आणि ती वापरली नाही. ते वापरणं अत्यंत गरजेचं होतं. खरं म्हणजे या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर आणखी एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. निरक्षीर विवेके हंस, निरक्षीर विवेके हंस आलस्यम त्वम एव तनुषेच्छेत. आणि त्याची दुसरी ओवी आहे,
विश्वस्मिन अनुधा अन्यः कुलव्रतम पालेष्यतिकः. म्हणजेच काय, राजहंसानं जर उद्या दूध आणि पाणी वेगळं करण्याचं कामच सोडून दिलं तर मग ते काम करणार कोण? अगदी तसंच बुद्धिवान, ज्ञानी, ज्ञानवंत, प्रज्ञावंत लोकांनी आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडण्याचं काम सोडून दिलं तर ती जबाबदारी पार पाडणार कोण? त्यामुळे प्रश्न हाच आहे की निरक्षीर विवेकाची भूमिका संतांकडे आहे, संतांच्या ठाई आहे, जशी त्या राजहंसाच्या ठाई आहे ती तुमच्या ठाई आहे. ती त्यावेळी तुम्ही कशी काय विसरलात, त्याची गल्लत कशी काय झाली? त्यावेळी तुम्ही फक्त मायेच्याच बाजूने कसा विचार केलात, एकाच्याच बाजूने कसा विचार केला, एकच भूमिका कशी बघितलीत, एकच भूमिका कशी तपासून घेतलीत? खरं तर मी हे तुम्हाला सांगायला लोक लहान तोंडी मोठा घास, तुम्ही ज्ञानेश्वरी निरूपण करणारे कीर्तनकार, प्रवचनकार आहात. पण आज महाराष्ट्रातून तुम्हाला या तुमच्या चुकीच्या भूमिकेमुळं जे काही ट्रोल करण्यात आलं किंवा तुमच्याविषयी जे काही बोलण्यात आलं त्या मागचं हे कारण हे होतं की तुम्ही मुळातच दोन्ही बाजू तपासून त्यातलं सत्य काय असत्य काय दोन्ही बाजू पाहून बोलणं अत्यंत गरजेचं होतं. दूध का दूध, पाणी का पाणी करणं गरजेचं होतं. दूध आणि पाणी वेगळं करणं गरजेचं होतं. पण ते न करता तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार वेगळ्या पद्धतीनं केलात. एक सख्या भूमिकेत अडकून धनंजय मुंडे यांना भक्कमपणे पाठिंबा देत त्याच्या जोडीलाच मारेकरांच्या बाजूने वाक्य झुकतील असं तुम्ही बोललात आणि मग त्याचाच त्रास तुम्हाला देखील सहन करावा लागला. त्यामुळे नामदेव शास्त्री तुम्हाला शिकवून येत की आम्ही मोठे नाही, भगवान गडाचे पाईक आहोत आम्ही आणि अर्थातच त्यांच्यामध्ये रजकण आहोत आम्ही, भगवान बाबांच्या चरणाचे धूळ आहोत आम्ही. आणि त्याच भगवान बाबांच्या कृपेनं जे काही एवढं सगळं उत्तम प्राप्त झालेलं आहे. इथे समाज मुळातच भगवान बाबाच्या चरणी प्रत्येक समाजातली व्यक्ती येते. पण म्हणून जेव्हा ती गुन्हेगारी प्रवृत्तीची बनते, ती नको त्या अपप्रवृत्तीला जर थारा देत असेल तर अर्थातच अशा लोकांना तांदळातल्या खड्यासारखं वेचून बाजूला काढलं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याचं समर्थन न करता त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आणि तो केला पाहिजे. म्हणून तुमच्याकडून, तुमच्यासारख्या संत महंतांकडून हीच अपेक्षा आहे. हा तुम्हाला युटर्न घ्यावा लागला ना, हेच खरं म्हणजे चुकीचं ठरलं. तो युटर्न घ्यावाच लागला नसता जर तुम्ही सरळ मार्गी विवेक मार्गाने चालला असतात तर. पण अर्थातच कुठे ना कुठेतरी कुठला ना कोणतरी माध्यमातून मार्ग दाखवावा लागतो. आम्ही निमित्त आहोत. अख्खी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता तुम्ही केलेल्या वाक्याचं पूर्णपणे ऐकून अगदी म्हणजे गलितगात्र झाली की अरे असे नामदेव शास्त्री कसं काय बोलू शकतात. अर्थात तो जो काही तुम्ही भाग क्रिएट केलात, भूमिका जी मांडलीत तुम्ही, ती पूर्णपणे चुकीची होती. जेव्हा तुम्हाला दुसरी बाजू तुमच्या समोर आली, दुसरी बाजू तुम्हाला कळली आणि ती बाजू पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की हा, हे अत्यंत गरजेचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच माध्यमातून हा सगळा विचार जर केला आपण तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच की आता सगळ्यात पुढची गोष्ट म्हणजे काय ते फार समजून घेणं गरजेचं आहे. वैभवीच्या डोळ्यात जे तुम्ही पाहिलं तिला न्यायाची गरज आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं माझ्या वडिलांना ज्यांनी निर्घृणपणे मारलं त्या मारेकऱ्यांची मानसिकता आधीच बिघडली होती. कारण की ते जे मारेकरी होते ना, त्या मारेकऱ्यांनी याच्या आधी देखील गुन्हे केलेले. धनंजय देशमुख अख्खी लिस्ट तुमच्या समोर मांडली ना, अख्खी लिस्ट सादर केली तुमच्या समोर, काही ठेवलं नाही त्यांनी. हे एवढे गुन्हे आहेत. आता ती नावं अख्ख्या म्हणजे काय महाराष्ट्रातल्या पाठ झालेली आहेत. आता पाठ झालेले आहेत. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले, प्रतीक गुले, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे. आज 55 दिवस आहे तो कृष्णा आंधळे कुठं गायब आहे, काय घेणे देणंच नाहीये. म्हणजे त्याच्याबद्दल लोक विसरून गेलेत की काय असा प्रश्न पडला. आता 55 दिवस झाले, काय झाले, SIT CID काय करते काय? हा कृष्णा आंधळे कुठल्या बिळात लपलाय त्याला बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तो कडी ती सगळी जोडता येत नाहीये. आता मध्ये सुदर्शन गुलेची कोठडी वाढवण्यात आली, त्याला 5 दिवस PCR मध्ये घेण्यात आलं, नंतर त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आलं. कशासाठी त्याला घेतलं होतं की लॉग जे आहे ते त्याच्या मोबाईलचं उघडत नाही, काही डिजिटल इव्हिडन्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये मग CDR किंवा काही ऑडिओ किंवा आणखी काही व्हिडिओ इव्हिडन्सेस सापडू शकतात म्हणून. पण आता त्याला 5 दिवस तुम्ही कोठडीत घेतलं होतं. पुढे काय झालं त्याचं?
ते लॉक उघडलं का? उघडल्यानंतर त्यात काही सापडलं का? अहो त्याला कोठडी मिळून 3-4 दिवस झाले. आता हा प्रश्न हाच पडलाय महाराष्ट्राला की पुढे जो तपास होतोय तो तपास का सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीये? का संतोष देशमुख या कुटुंबाला तो सांगितलं जात नाही की पुढे काय घडतंय? आता या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर एक तर हे सगळे आरोपी जे आहेत आता हे सगळे कोठडीत आहेत. पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी, परत पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, हे जे सगळं काही चालू आहे ना, कोर्ट टू जेल, जेल टू कोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आम्हाला दिसतात. तपास काय तो कुठपर्यंत आलाय? आणि यासाठी नामदेव शास्त्री तुम्ही आता खरं म्हणजे लढलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मुळातच संतांच्या चरणी किंवा एखाद्या श्रद्धास्थानी जेव्हा हौशे नवशे गवशे येतात तेव्हा ते देखील तपासून घ्यायला पाहिजेत की हा खरंच जो काही भक्त आहे भगवान बाबांचा किंवा आणखी कुठल्या श्रद्धास्थानावरचा, तर तो खरंच भक्त आहे का फक्त बघतय? कुठे काय ठेवलं काय नाही, जसं जत्रेत चोर हौशे नवशे गवशे उच्चक्के सगळे असतात, काहीच कळत नाही कोण कुठला आहे. त्यामुळे या सगळ्यांना पहिल्यांदा त्यांची तपासणी हे सगळं करणं, कोण आहे कुठला आहे याची देखील माहिती आता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की अशीच जर माणसं जत्रेत घुसल्यासारखी जर तुमच्या आमच्या आजूबाजूला वावरत असतील तर मग काय घडतं हे आता आपण बघितलेलं आहे. आणि संतोष देशमुखांच्या मुलीच्या म्हणजे वैभवीच्या डोळ्यात तुम्हाला आता काय दिसलं? मला तर तुम्हाला हा प्रश्नच विचारायचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की धनंजय मुंडेंच्या डोळ्यात मला असं दिसलं काय की त्याला जगावंसं वाटत नव्हतं. आता मला तुम्हाला विचारायचंय, कधीतरी याचं उत्तर नामदेव शास्त्री तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला द्याल की जेव्हा ती तुमच्याशी बोलत होती, रडत होती अक्षरशः, आणि तुम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवलात, तेव्हा ती जी काही बोलत होती ना आणि तुम्ही तिच्या डोळ्याकडे पाहत होतात, काय दिसलं तुम्हाला तिच्या डोळ्यात? तिच्या डोळ्यात संतोष देशमुख म्हणजे माझ्या बाबाला न्याय हवाय यासाठी तिचे डोळे अक्षरशः आसुसलेले आहेत. या सगळ्या आरोपींना फासावर लटकलेलं तिला बघायचंय म्हणून तिचे डोळे आसुसलेले आहेत. या सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालेली तिला पाहिजे म्हणून तिचे डोळे तरसलेले आहेत. तिच्या पहा डोळ्यात, तिला झोप असेल का हो? तिला स्वप्न पडत असतील ना? आजही तिचे बाबा तिच्या स्वप्नात येत असतील ना? मला आठवते बीड मधल्या पहिल्याच जन आक्रोश मोर्चामध्ये तिने एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणात ती म्हणाली होती की काल ढगाळ वातावरण होतं, सूर्य दिसतच नव्हता, आणि आज लख्ख ऊन पडलंय, सूर्य दिसतोय, पण मातीहाड गेलेला माझा बाबा मला दिसत नाही आणि यापुढे तो कधीही दिसणार नाही. हे वाक्य जेव्हा ती बोलली ना, एवढीशा मुलीमध्ये काय म्हणजे भूमिका तिची होती. आपल्या वडिलांवर मुलीचं किती प्रेम असतं हे सांगण्याची गरजच नाही. त्यामुळे हे जे नातं आहे ना, ज्या वयामध्ये वडील मुलगी तिला अंगा खांद्यावर खेळवणं, मोठं करणं, वाढवणं आणि मग तिची सासरी पाठवणी करणं, हा जो सगळा प्रवास आहे ना, तो त्या वडिलांनी पाहायचा असतो, याची देही याची डोळा बघायचा असतो. पण ते सुख आज तिच्या वाट्याला नाही ना. आज ते बारकसर ते पिलू विराज नावाचा तिचा भाऊ काय काय आता तो शाळेत आहे, तो पुढे कॉलेजला जाईल, आणखी पुढे उत्तम होईल त्याचं सगळं, पण वडील पितृछत्र नाही ना. आज संतोष देशमुख यांची पत्नी, अहो कपाळाला कुंकू असलेलं जे काही देणं आपण म्हणतो सौभाग्याचं लेणं, आज नाही ना. ते आई लहानच मोठं केलं ज्याला, वडील लहानच मोठं ज्याला केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, आज त्याच्या अंत्यसंस्काराचे दिवस आई वडिलांना पाहावे लागले, भाऊ खांदा द्यावा लागला त्याला. या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी करायला हवा ना. पण नामदेव शास्त्री मला तुम्हाला मी अगदी काय कसपटा समान आहे. सूर्य काजवा ह्याच्यात फार मोठं फरक. मला इतकंच म्हणायचंय की हा क्षीर नीर विवेक आता यापुढे मात्र तुम्ही तो निदान जपायला हवा. दूध पाणी वेगळं करता यायला हवं. मी तुम्हाला काय शिकवणार? ही नीर क्षीर विवेकाची भूमिका संतांच्या ठाई तुम्हाला आहेच, ती प्राप्तच आहे. मग तुम्ही का अशी भूमिका घेतलीत?
हा अपपर भाव कशाला हवा? हा लांबचा आणि हा जवळचा. म्हणजे केवळ मी तुम्हाला बोलत नाही, सगळ्यांनाच मला एक म्हणजे म्हणणं आहे की असं अशा भावात कोणी पाहू नये आणि अशा भावानी कोणी बघू पण नाही. आज त्या वैभवीला रडताना प्रत्येक वेळी आम्ही ज्या ज्या वेळी माध्यमांच्या मधून तिची भाषणं पाहत आलोय किंवा कव्हर करत आलोय ना, त्यावेळी ती प्रत्येक वेळी रडतानाच दिसली आहे ती. धनंजय देशमुखांनी तर स्पष्टपणे सांगितलं, अहो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की एवढे उत्तम कार्य करणारे संतोष देशमुख कधी सरपंचपणाचं आव आणलं नाही. 2दा जनतेतून निवडून आलेत ते आणि एकदा सदस्यांमधून. मूळचं गाव हे नाहीच. आजोळी आले, मामाकडे राहिले, तिथंच लहानाचे मोठे झाले. मोठं झाले, घर बघा कसं आहे, पण गाव कसं आहे. गावाला सुधारवण्यासाठी घराकडे बघितलं नाही त्यांनी. अहो ज्यांना हे मारेकरी मारत होते ना, त्यावेळी मला माझ्या गावासाठी तरी जिवंत ठेवावं असं वाक्य होतं त्यांच्या मुखात. धनंजय देशमुखांनी सांगितलं तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात ते वाक्य ऐकताना. केवढे मरायला टेकलेली व्यक्ती मारतायत बेदम, पण अशी व्यक्ती कळवळती आपल्या गावासाठी. काय करायचं होतं तिला? म्हणजे शांतिवन चालवणारे आहेत ना, म्हणजे खरं म्हणजे नागरगोजे, त्यांनी एक पोस्ट लिहिली होती फेसबुकवर. आणि ती जेव्हा मी वाचली ना, त्यावेळी संतोष देशमुखांचं कर्तृत्व काय, गावासाठी काय तडप होती त्यांची ऐकली होती. सेवाभावी वृत्तीचे सरपंच होते ते. असा सरपंच गावाला परत नाही ना आता. अहो असा सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहणारा एक नेता पुढे भविष्यात कुठं गेला असता, तो कुठल्या पद्धतीने राजकीय नेता म्हणून घडला असता, समाजासाठी त्याचा उपयोग झाला असता, समाजासाठी त्याचा फायदा झाला असता. आज काय झालं? पण हे काय तुकार, ही काय गँग, ही सगळी चेले चपाटे, हे सगळे वाल्मिक कराडचे. अहो यांना फक्त लोभ दिसला हो, आणि लोभापायी काय केलं? अख्खं एक कुटुंब उद्ध्वस्त केलं. एक कुटुंब प्रमुख संपवला, एक गावचा प्रमुख संपवला. काय मिळालं यांना? आणि काय चापट मारली म्हणून इगो दुखावला, राग आला. ही असल्यांची मानसिकता जी ऑलरेडीच बिघडलेली. अहो यांनी ह्याच्या आधी पण बऱ्याच चापट्या खाल्ल्या असतील. अहो खाऊन खाऊन बेदर झालेली ती. चापट्या काही कमी खाल्ल्या असतील का? तो सुदर्शन घुले कुठेतरी गावात, कानडी गावाचं नाव आहे, तिथं दरोडा टाकायला गेला होता, ही त्याची सगळी टोळी. काय झालं त्यावेळी माहितीये? गावातल्या सगळ्या तरुणांनी बदडला गाडी पण फोडली होती त्याची. काय चापट्या कमी खाल्ले असतील? अहो अक्षरशः म्हणतो ना आपण, बेदर झालेली माणसं. यांना काय कुठेतरी मार, दोन काय म्हणतो, मारहाण, कोणाला तरी मारायचं आणि मारून घ्यायचं, आपला स्वार्थ साधायचा. अहो सगळे लोभी होते, पैशात अडकलेले होते, खंडणी चटक लागलेली ना पैशाची. इकडून तिकडून कुठे काय मिळतंय, याला पळव, त्याला ने, त्याचं अपहरण कर. तो सुदर्शन घुले तर तसलाच. उसाच्या बिलातनं काढ, टोळीतनं काढ, कोणावर काय पैसे भिडले की बेदम मारहाण कर, त्याला पळवून ने, घरातनं पैसे आण, तोपर्यंत सोडत नाही. आणि काय सगळे उद्योगच. ही असली सगळी टुकार गँग मानसिकता. अहो हे मुळात हे, अहो ह्यांना म्हणजे, अहो ह्यांना काय घेणं नाही राहिलंय. हे समाजात राहण्याच्या लायकीचे नव्हते. थोडक्यात आता जे त्यांचं ठिकाण आहे ना, ते परफेक्ट आहे. कोठडी त्यांची लायकीच ती आहे, 10 बाय 10च्या खोलीत राहायची बिन भाड्याच्या. हे घुले फिले आहेत नाही सगळी चाटे. यार काय राजकीय पद होतं याच्याकडे, तालुकाध्यक्ष होता हा पट्ट्या. काय निघाला? आज काय परिस्थिती आहे? या चाटेनी कितीतरी वेळा संपर्क साधला ना. स्वतः धनंजय देशमुखांनी संपर्क साधला, 35 वेळा कॉल केला होता या चाट्याला. आणि हा चाटे काय सांगत होता? आता 10 मिनिटात माणूस सोडतो. 10 मिनिटात घरी फोन करा. 4:39 फोन आलेला होता, तेव्हा घरी फोन करा. फोन केला 4:29. आईला फोन केला धनंजय देशमुखांनी, दादा आला का ग? आई म्हणली नाही आला. आईने तिकडं बिचारी, अहो शनिवारी गेले संतोष देशमुख, कधी येणार बाळा? गाडीपर्यंत गेली होती आई, कधी येणार? संतोष देशमुख म्हणले उद्या काय नाही, परवा येतो मी.
झाला आला सोमवार, आता सोमवारी उपवास. संतू म्हणायची आई प्रेमाने त्यांना, संतू. उपवास. मग काय माईलेक बोलल्यावर आईनं केलं जेवण, स्वयंपाक करायला घेतला, सगळं झालं. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6:15 काय झालं हो? ते जेवण तरी कोण जेवलं असेल का? हा उपाशी गेले हो संतोष देशमुख. सोडा होते मरताना ह्या सगळ्यांनी पाणी सुद्धा पाजलं नाही हो. आता पुढचं मला तोंडात आलं पण मला बोलता येत नाही. काय अवस्था आहे यांची. ह्यांचे पण हाल असेच होणार आहेत. यांना पण मरताना कोणी पाणी पाजणार नाही, अशा अवस्था आहे सगळे. हे घुले, चाटे, आंधळे, सांगळे, केदार, सोनवणे, ही सगळी गँग असे कराड, वाल्मिक कराड, सगळ्यांचा म्होरक्या लीडर सुदर्शन घुलेला आत्ता जो काही तपास यंत्रणेमध्ये टोळी प्रमुख म्हणून दाखवला जातोय, पण वाल्मिक कराडचे काही कारनामे कमी आहेत. खंडणीचा फोन जो मूळ 29 तारखेला झाला, 29 नोव्हेंबरला, त्याचा व्हिडिओ फुटेज बाहेर आला ना, सीसीटीव्ही फुटेज. आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण बघितलंय कसा म्होरक्या चालत होता पुढं, त्याच्या मागे त्याची गँग, आजूबाजूला सगळी, तो माग तो पोलीस अधिकारी राजेश पाटील, जणू काय क्रिकेट टीमच मॅच खेळायला चालली. काय माहिती पुढे काय उद्योग करणार होते. आणि त्याच साठेच्या मोबाईलवर वाल्मिकरांनी फोन फिरवला मस्साजोगचे सुपरवायझरना, सुनील किमू शिंदे. सुदर्शन घुले सांगतोय ते कर. तिथं सुदर्शन घुले ओपन झाला. पण सुदर्शन घुलेनी याच्या आधी देखील त्याला काहीतरी डोस दिला जाय ना, म्हणून तर सुदर्शन घुले सांगतोय ते कर. म्हणजे त्या सुपरवायझरला सुदर्शन घुलेनी याच्या आधी देखील डोस दिलेला आहे. पळून कुठेतरी नेलं होतं त्याला, मारलं होतं त्याला, मारहाण केली होती. मग नंतर यांनी फोन केला, मग 6 तारखेला ते गेले घुले, आणि मग मारहाण झाली, मग मारलं. वॉचमन अशोक सोनवणे, सुपरवायझरवर पण हात टाकला यांनी. मग तिथं संतोष देशमुख आले, मग त्यांना थोडीफार मारहाण झाली. एक चापट बसतो का, तुम्ही आधी चापटा मारल्या, लाथाबुक्क्यांनी अशोक केमू शिंदेला, अशोक सोनवणेंना मारहाण केली, तेव्हा काय नाही वाटलं का? मग ह्यांची मानसिकता बिघडलेली आहे. शातीर दिमाग आहे ते, कोल्ड ब्लडेड शातीर, ठरवून प्लॅन केलेला क्रिमिनल कॉन्स्पिरसी, ठरवून केलेला हा सगळा घटनाक्रम. आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना आपण, तर निश्चितपणे हे प्लॅनिंग होतं. आणि हे विष्णू चाटे काय नाही सांगतोय, माझा मोबाईल पडला आणि माझा मोबाईल हरवला आणि मला आठवना. अरे कुठे आहे ती 3rd डिग्री? काय आम्ही काय सिनेमात नुसतं बघतोय का, नुसतं आपलं उगाच खोटं असतं ते. पूर्वी ऐकायचो बाबा ते काय पोलिसांकडे गिरणीचा पट्टा असतो असा, हा चल खरं बोल. अरे काय कुठे ते पट्टे? 2-4 चट्टे पट्टे बसले ना की बरोबर फटके बसले की सगळे बाहेर येते. अजून मोबाईल तुम्हाला सापडणार त्याचा, कोटड्या घेऊन दमले. ही सगळी काय परिस्थिती आहे हो? ही केस फास्ट ट्रॅक मध्ये झाली पाहिजे, पटा न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीला. वाल्मिक कराडचे सगळे कारनामे बाहेर निघालेत, आणखी त्याचे कुठं आकाच्या आका काय जे काय चाललंय ना, शोधाला कशाला थंड पडलेत सगळे. असं थंड पडून चालणार नाही. नामदेव शास्त्रींचं प्रकरण आलं की ते प्रकरण बाजूला झालं? अजिबात नाही. नामदेव शास्त्रींचं प्रकरण काल परवा सुरू झालं, आज त्यांनी माघार घेतली, युटर्न घेतला. देर आहे दुरुस्त आहे, उशिरा का होईना, पण योग्य जागेवर आलात तुम्ही. तुमची जागा कुठली हे तुम्हाला माहिती आहे, पण जरा भान हरपलं की अवस्था काय होते हे लक्षात आलं तुमच्या. तुम्ही दोन्ही बाजू बघितल्यात. आता जी बाजू बघितली ती बाजूची काय आहे, संतोष देशमुख यांच्या घरची परिस्थिती काय अवस्था असेल हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. आता त्यांच्या बाजूने खंबीरपणे भगवानगड उभा करा, भक्कमपणे संतोष देशमुखांच्या मागे भगवानगड उभा करा.
इथं मराठा आणि वंजारी आणि आणखी जातीभीती काय नाही, जात पात काय, अहो, काय जाता जात नाही तिला म्हणतात जात. अहो कधी विझणार ही जातीपातीची आग? सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवता धर्माची पात, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जातीभेदाचा निपात. अहो संतांनी कधी जात शिकवली नाही, सगळ्यांना एकत्र करून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून सैन्य निर्माण केलं आणि स्वराज्याची स्थापना केली. ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. ती शिकवण आहे ना महाराष्ट्राला. सगळे साधू संत कधी कुणाला म्हटले नाहीत हा जवळचा तोल आमचा, हा दूरचा, हा इकडचा, अजिबात नाही. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत चोखामेळा, संत भगवान बाबा, अहो आणखी किती नाव आहेत. संतांची भूमी आहे महाराष्ट्रातली, संतांची भूमी. काल मी ओव्या घेतल्या होत्या, स्पष्टपणे म्हटलं होतं संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत हे विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती आहेच, प्रश्नच नाही. मग आणखी काय हवं? ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. मग अशा या संतांची ताकद आहे. महाराष्ट्राला काय कमी आहे? गौरवशाली परंपरा आहे आपली. बीड नाहक बदनाम होत आहे, नाहक बदनाम होत आहे. अहो स्पष्ट आहे, बीड मध्ये असले जे नको त्या वाईट घटना करणाऱ्यांनी बीड बदनाम केलं का घटना ओपन करणाऱ्यांनी बीड बदनाम केलं? या प्रश्नाचं उत्तर द्या. कुणी केलं? ज्यांनी बीडमध्ये अशा घटना केल्या, असे कांड केले, त्यांच्यामुळे बीड बदनाम झालं की या घटना ओपन केल्या त्यांच्यामुळे बीड बदनाम झालं? म्हणून हा सगळा एक म्हणजे जो काही केऑस निर्माण केला गेला ना, जात आणि ह्या सगळ्या गोष्टी काही नाही. वंजारी मराठा सगळे एक दिलाने राहणारी माणसं. पंक्तीला बसतो तर शेजारी पाजारी तू कुठल्या जातीचा मी कुठल्या जातीचा कधी विचारलं का आतापर्यंत? गावच्या जत्रेत बसला असाल, इथं सिटीमध्ये बुफे पद्धत जेवतात, काय कोण नसतं काय विचारत, खातात जे येईल ते. तुझ्या ताटात कमी जिलबी पडले तोपर्यंत माझी घे, आल्यानंतर मी घेतो वाडप्याकडनं. अशी पद्धत गावची आपली. आणि आज आपण विचार करतोय हे काय चाललंय? कसल्या जातीपाती घेऊन बसलात? जातीपातीच्या पलीकडची ताकद आहे माणुसकीची. माणुसकी हा शब्द कधी फोडलाय का? माणुसकी की म्हणजे चावी. माणुसकीची चावी ज्या माणसाच्या हातात आहे तो माणूस त्या माणुसकीला धरून वागतो. पण ज्या माणसाच्या हातातली माणुसकीची चावी हरवली तो माणसा येड्यागत वागतो. म्हणून माणसानं माणसाला धरून राहावं. आणि गुरुजींनी शिकवलेली भूमिका कधी आपण लक्षात घेणार? जगाला प्रेम अर्पावे. हा एवढं सगळं उत्तम आहे. कधी कुठे भेद नाही, भेदाभेद अमंग संतांनी शिकवलेला आहे. हा त्याचा तो त्याचा, हा माझा हा जवळचा, या असल्या भूमिका काही उपयोगाच्या नाहीत. राजकारणी लोकांच्या नादी लागू नका. संत महंतांनी तर राजकारणाच्या लोकांच्या नादी कधीच लागू नये. काल एक ओवी घेतली होती दासबोधातली, स्पष्टपणे म्हटलं होतं पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. दुसरे पहिल्या नंबरवर राहायचं असतं संतांनी, दुसऱ्या नव्हे. राजकारण करणारे राजकारण करतील. तुम्हाला जी भूमिका दिली ती भूमिका तुम्ही निभावा, बास, बाकी काय नाही. तुम्हाला भूमिका दिली हरिकथा निरूपण, बास. अहो तुमची ज्ञानेश्वरीची रसाळ निरूपण, प्रासादिक ओवी, ते ऐकवा, ते येऊ देत लोकांपर्यंत, ते पोचू देत ना. हे कशाला ह्याची बाजून त्याची बाजून, हा जवळचा आणि तोल आमचा, काही नाही हो. आज झालं दूध का दूध पाणी का पाणी. नीर क्षीर विवेक, जैसे नीर आणि क्षीर राजहंस जाणते राजहंस करीत. म्हणून ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हाला दिलेल्या कर्तव्याची जबाबदारी तुम्ही पार पाडणे आहे, या पलीकडे काही नाही. आणि ही जी सगळी आता बीडमध्ये जे काही घाण साचले ना, ही सगळी बाहेर काढायची असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. अहो जेव्हा खून होतो ना, त्या घरातल्या माणसात, त्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांना
त्यांचा माणूस गेलेला असतो. जातीपातीचा विषय नसतो तिथं. कुणाच्या तरी पोटातून आलेला, ज्या आईनं लहानाचा मोठा केला तिचा मुलगा गेलेला असतो. ज्याच्या बरोबर सुखाचं संसार फुलवले ना त्या स्त्रीचा पती गेलेला असतो. ज्याच्या पोटी जन्म घेतला ना ते वडील गेलेले असतात त्या लहान मुलांचे. आणि त्याच्या पाठीमागून जन्माला येऊन, ज्याच्या पुढं जन्माला येऊन भाऊ म्हणून जे ताकद म्हणून एकमेकांना देत असतात ना त्याचा भाऊ गेलेला असतो. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे. आता जी काही बीडमध्ये घाण आहे ना, ही घाण आता एक एक करत वेचत कोठडीत पडलेली आहे. अजून बरीच काही सापडतील. कोणी असू देत मग, कुठल्याही जातीचा गुन्हेगाराला जात नसते हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग कशाला जातीपातीचं राजकारण खेळायला पाहिजे? नुसतं आपलं म्हणायला गुन्हेगाराला जात नसते. अरे याड्या, मग मारणाऱ्याला जात नसते तशीच मरणाऱ्याला पण जात नसते ना रे बाबा. त्याचं काय? या सगळ्या मारेकऱ्यांनी याच्या आधी पण हेच उद्योग केलेत. खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दरोडे, चोरी, मारी, शिवीगाळ, दमदाटी, अहो सगळं असलंच केलंय. धनंजय देशमुखांनी जे काही गुन्हे दिलेत ना नामदेव शास्त्री, वाचा ते, खरंच वाचा. तुम्हाला एक एक त्यांचे सगळे गुन्हे बघूनच कळेल की अरे काय गुन्ह्यांचा पुतळा आहे. वाचा कराडवरचे गुन्हे, वाचा घुलेवरचे गुन्हे, वाचा चाटेवरचे, वाचा. अहो बरीच आहेत सगळी गँग आहे ती. आता कुणावर किती हे बघत बसू नका. ह्याच्यावर 4 का त्याच्यावर 5, हे सगळे गुन्हेगार आहेत ज्यांची मानसिकता आधीच यांनी ठरवलेली आहे. लुबाडायचं, मारायचं, पळवायचं, ठोकायचं, संपवायचं आणि पैसे कमवायचे, हीच यांची पात्रता आहे. हे सगळे लोभी आहेत, खंडणीखोर आहेत, सगळे लोभात अडकले. ते स्वतः तर बुडतात आणि इतरांना पण बुडवतात. पण संत तिथे उभे राहतात. बुडते हे जन देखावे ना डोळा, इथे संत उभे राहतात. या जनतांना ठेचून काढायचं असेल तर संतांची गरज आहे. आणि अशा साधू संतांमुळेच महाराष्ट्राची ही सगळी भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अहो ज्या ठिकाणी जाल, ज्या गावात जाल, कुठेही पाय ठेवा, तुम्हाला संतांचं, साधूचं दर्शन होणारच. प्रार्थनास्थळ, मंदिरं तुम्हाला दिसणारच. तुम्ही तिथे जाऊन नतमस्तक होणारच. अहो एवढी उत्तम शिकवण असताना आज आपण जर असंच या आत्ताच्या युगामध्ये जातीपातीच्या नावानं जर बोंबलत बसलो ना तर काही मिळणार नाही हो. आणि मग शेवटी काय हातात उरतं? याच्यापुढे काहीच नाही. म्हणून आयुष्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या जाती भेदाच्या सगळ्या कड्या आहेत ना, या सगळ्या तोडायला पाहिजे. ह्याच्यातनं बाहेर पडू पहिले आपण. आपण पूर्वी म्हणायचो बघा अमेरिका गेली चंद्रावर, अरे आपण पण गेलो ना बाबा, करून दाखवला ना कारनामा. आता कुठे अमेरिका घेऊन बसला? भारत आपला, आपली इंडिया, आपला देश, करून दाखवला आम्ही. पुढची पिढी आहे तिला शिकवा, घडवा. तुमच्यासारख्या थोर महंतांची, साधू संतांची गरज आहे पिढीला. तुमच्या उत्तम विचारांची, संस्कारांची, ते द्या. आता तुम्ही ज्ञानदानाचं कार्य करता, उत्तम आहे. ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून भगवान गडावर मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रात दौरे काढून प्रत्येकाला ही शिकवण संस्काराची का नाही दिली जात आहे? का नाही सगळे साधू संत एकत्र येऊन, अरे तो कुठला का असे ना, तो आपला आहे, त्याला ही शिकवण द्यायला हवी, यासाठी सगळे एकत्र या ना. आता तरी आता कुठे जातीपातीत अडकून पडलोय काय? अहो ही वेळ पण नाही, तो काळ पण नाही. एकत्र येणं, एकी हेच बळ ना. तुम्हीच तर शिकवलं आम्हाला गोष्टी या सगळ्या. म्हणून आता सगळ्यात महत्वाची गरज आहे, सगळ्या समाजाने एकवटन आहे. समाज, कम्युनिटी एकच असतो. समाजात कुठली जात येत नाही. समाज मधला बघा माचा जर तो काना काढला ना तर समज येते. समज, ज्याला समाजाबद्दल समज आहे तो समाज असतो. पण ज्याला समाजाबद्दल समजच नाही त्याला काय कळणार आहे? आणि ती समज हीच आहे की सगळे एकच आहेत, सगळे एकच आहेत, कोण नाही वेगळे इथे.
हे वेगळे करणारे भेटले ना की समजायचं हे समजमध्ये नाहीत, हे गैरसमज मधले आहेत. आणि मग यांच्यात सुरू होतात टोळक्या, हा जवळचा, हा लांबचा, महा इकडचा, मग तो तिकडचा. आणि हे जेव्हा सुरू होतं ना तेव्हा सुरू होतं ते राजकारण, पॉलिटिक्स. आणि मग या राजकारणाच्या माध्यमातून सगळं पुढे उभे राहतं. मग लोभ, क्रोध, भ्रष्टाचार आणि हिंसाचार. लोभ तर संपवतोच, क्रोध तर काय म्हणे आता बघितलं ना काय चालली परिस्थिती. म्हणून माझं एकच म्हणणं आहे, त्या वैभवीच्या डोळ्यात जे दिसलं ना तुम्हाला, त्या विराजच्या डोळ्यात दिसलं ना, तुम्ही नाही म्हणणारच नाही, मला खात्री आहे. जसं तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात दिसलं 53 दिवसांचा त्रास, तसा तितक्याच दिवसांचा त्रास तुम्हाला वैभव आणि विराजच्या डोळ्यात देखील दिसला असणार आहे. माझी इच्छा आहे तुम्हाला काय डोळ्यात दिसलं ना ते एकदा मला ऐकायचंय तुमच्याकडनं. कारण की तीच वैभवी उद्या लहानाची मोठी होणार आहे, तोच विराज उद्या लहानाचा मोठा होणार आहे. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे, अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे, संपूर्ण सरकार त्यांच्या पाठीशी आहे, सगळी जनता त्यांच्या पाठीशी आहे. कोणाला त्यांच्यापर्यंत काही पोहोचवता येत नसेल ना आर्थिक स्वरूपात किंवा अन्य मदत, तरी आतली एक आशीर्वादाची एक दुआ जी भूमिका असते ना ती त्यांच्या पाठीशी आहे. तेव्हा त्यांचं भविष्य उज्ज्वलच आहे, प्रश्नच नाही. पण त्यांच्या डोळ्यात वडिलांची कुठे ना कुठेतरी कमतरता आहे ना, ती कशी भरून काढणार? त्यांच्या डोक्यावरचं हरवलेलं पितृछत्र त्यांना परत कसं प्राप्त करून देणार ना, हा सवाल अक्षरशः खायला उठतो. कारण नैसर्गिक पद्धतीनं मृत्यू होणं वेगळं आणि मरता मरत नाही म्हणून हाल हाल करून मारणं वेगळं. आणि ते त्यांनी प्रत्यक्ष, काय वय आहे त्यांचं, फेस करतायत ते, फेस करतायत ते. टीव्ही लावा तीच बातमी, मोबाईल चाळा तीच बातमी, पेपर वाचा तीच बातमी, पारावर जावा चर्चा तीच बातमी, सगळीकडे तेच आहे. अख्ख्या ते संपूर्ण घेरलंय त्यांना त्या सगळ्या त्याच विचारातून, त्यातून त्यांना बाहेर काढायला. पण ते बाहेर तेव्हाच निघतील जेव्हा त्यांना न्याय मिळेल. आणि हा न्याय देण्याचं काम आता सगळ्यांचं आहे. वैभवी आता भगवानगडाची कन्या आहे, विराज आता भगवानगडाचा पुत्र आहे. आणि त्या दोघांनाही भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. आता त्यांच्या कृपेनं या दोघांना न्याय मिळावा आणि या गडावर कायम या गडाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असावेत, यासाठी नामदेव शास्त्री तुम्ही प्रयत्न करावेत. संपूर्ण महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे. कुणी कुणा कोण म्हणजे आपण म्हणतो ना, इतकं सुंदर आयुष्य आहे या जीवनामध्ये. सगळ्यात सुंदर काय माहितीये का, की एकमेकांमध्ये जाऊन एकमेकांचं होत राहणं, एकमेकांमध्ये मिसळत राहणं, एकमेकांशी संवाद करत राहणं. हा संवाद कमी होत चाललाय हो, कारण लोभ सुटलाय, क्रोध, अहंकार, अभिमान, ताठा, गर्व, मत्सर, द्वेष यात मनुष्य पिचत चाललाय. पाकिटात 200 असले तर उद्या ते 400 कसे होतील यासाठी तो झुंजतोय. 400 असले तर 800, 800 असले तर 1600, ते चालूच आहे त्याचा गुणाकार. पण कुठेतरी थांबायला पाहिजे ना रे बाबा. समाधान कुठपर्यंत आहे तुझं तेच त्याला माहित नाहीये. ही डोंट नो द बाउंड्री ऑफ सॅटिस्फॅक्शन, ती माहीतच नाहीये त्याला. आणि त्यामुळे तो पुढे 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 चला, आणखी पुढे, आणखी मिळू, आणखी मिळू. पण मिळवताना मात्र मार्ग कुठला आहे हे फार महत्वाचं आहे. पैसे मिळवण्याचे मार्ग कुठले, संपत्ती कमवण्याचे मार्ग कुठले, ते मार्ग चुकले की मग सगळी गणित चुकत गेली. आणि मग त्या मार्गात अडथळे निर्माण झाले ना की असे प्रकार घडतात. खंडणी कशासाठी, पैशासाठी.
पैसा हवा म्हणून खंडणी मागितली आणि या खंडणीमध्ये अडथळा निर्माण झाला म्हणून संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलं या खंडणीखोरांनी. संपूर्ण संतोष देशमुखांची हत्या या खंडणीच्या प्रकरणातून झालेली आहे. आणि खंडणी बहाद्दर ही जी सगळी गँग आहे, ज्यात त्यांची मूळ नाव आहे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले, म्हणून हे सगळे मूळ हक्क आहेत. यांचा लोभ सुटला नसता, यांना लोभ सुटला नसता, यांना हाव सुटली नसती तर खंडणी मागितली गेली नसती, आणि खंडणी मागितली गेली नसती तर हा प्रकार घडला नसता. अहो, कुणाच्या लोभापायी कुणाचा जीव गेला, काय ताळतंत्रच नाही, ते काय संबंधच नाही कुठे कुणाचा. हकनाक बळी संतोष देशमुखांचा गेला तो यांच्या लोभाबाई, यांच्या लोभामुळे झालं हे सगळं. म्हणून सगळ्यात महत्वाची भूमिका हीच आहे की आता जितकं काही उत्तमरित्या एकमेकांची मन सांधता येतील, एकमेकांना जोडता येईल संवादाच्या माध्यमातून, तो प्रयत्न करायला हवा. आणि याच प्रयत्नांतून या सगळ्या गोष्टी उभ्या राहतील उत्तमरित्या, उत्तम प्रकारे. म्हणून माझं आता एकच सांगणं आहे, नामदेव शास्त्री उत्तम निर्णय घेतलात, चांगलं झालं, एक पाऊल माघारी घेतलं, भले युटर्न घेतलात तुम्ही, पण दोन बाजू तुम्हाला आज कळाल्या आणि दुसरी बाजू कळाल्यानंतर तुम्ही देखील अवाक झाला असाल. आज तुम्ही शांत झोपणार आहात आणि तुम्हाला आज दुसरी बाजू कळाली. देर आहे पर दुरुस्त आहे. पण वादावर पडदा टाकण्यापूर्वी मला हे फक्त सांगायचं होतं, लहान तोंडी मोठा घास, काही चुकून एखादा शब्द मुखातून गेला असेल तर माफ करा, सगळ्यांचीच मी माफी मागतो. पण मला एकच म्हणायचं आहे, निरक्षीर विवेक फार महत्वाचा आहे, जो सगळ्यांकडे असला पाहिजे. दूध आणि पाणी वेगळं करता आलं पाहिजे. सत्य आणि असत्य काय आहे दोन्ही बाजू समजावून घेतल्या पाहिजेत आणि मगच एखाद्याबद्दलची भूमिका व्यक्त करायला पाहिजे. नाहीतर जो काही कुटाणा घडला तो केवळ एक भूमिका बघितल्यामुळे झाला, त्याचा पश्चाताप देखील आता सगळ्यांना बऱ्यापैकी झाला असणार आहे, असंच मी समजतो. आणि यापुढे मात्र यासाठी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने उभा राहील. प्रसारमाध्यमं तर तुमच्यासोबत आहेतच, आपण सगळेच. त्यामुळं मनातली सगळी जाळी जळमटं काढूयात. जे काही सगळे हे किडे मकोडे गुन्हेगार जे सगळे आहेत ना, त्यांना सगळ्यांना बाजूला करण्यासाठी, या समाजाला लागलेली जी कीड आहे ती कीड नष्ट करण्यासाठी एकत्र येऊयात, प्रयत्न करूयात आणि चांगल्या पद्धतीनं सुख शांती समाधानात जगण्यासाठी निवांतपणे, एकत्रपणे, शांतपणे या सगळ्या आव्हानांना सामोरं जाऊयात. पाहूयात टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.